सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शहीद आझम भगतसिंग ही त्यांची लेखमाला. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की सायमन कमिशनला विरोध केला गेला आणि त्याच्यामुळे सगळ्या देशातच एकदम क्षोभ उठला होता. त्यानंतर 9-10 डिसेंबरला लाहोर दलाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये साधक बाधक विचार करून प्रस्ताव स्वीकारण्यात आला. आता पुढे बघूया काय होतं आहे. भगतसिंग नुसते वाचनवीर नव्हते तर कृतीमध्ये त्यांचा विश्वास होता. 17 डिसेंबर 1928 रोजी इंग्रज पोलीस ऑफिसर स्कॉटला मारायला क्रांतिकारकांची टोळी निघाली. यात होते स्वतः भगतसिंग, राजगुरू, जयगोपाल, सुखदेव, भगवान दास माहोर आणि विजयकुमार सिन्हा. टोळीचं नेतृत्व होतं चंद्रशेखर आझादांच्याकडे. योजनेनुसार लक्ष्यापर्यंत तर पोचले, परंतु स्कॉटच्या जागी सँडर्सची हत्या झाली. सँडर्सने आदेशावरून लालाजींवर लाठ्या चालवल्या होत्या. या साहसी घटनेचं वर्णन वीरेंद्र सिंधू करतात. DAV कॉलेजच्या वसतिगृहातून 2 सायकली निघाल्या. एकावर आझाद आणि राजगुरू होते आणि दुसऱ्या सायकलवर भगतसिंग होते. काहीच वेळात सगळेजण मौजंग हाऊस म्हणजे लाहोरमधील क्रांतिकारकांचं निवासस्थान येथे पोचले. लाहोरच्या सरकारात स्मशान शांतता तर जनतेत एक मानसिक आशावाद निर्माण झाला होता. या संध्येला भगतसिंग अतिशय उत्साहात होते. भर रस्त्यात एका इंग्रज अधिकाऱ्याला दिवसाढवळ्या तेही पोलीस कचेरी समोर मारून टाकलं होतं. हे कोणी केलं? का केलं? हा धक्का जनतेसाठी आश्चर्यकारक होता. जनता अनभिज्ञ होती, परंतु दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच सरकार आणि जनता या दोघांसमोर ही गोष्ट स्पष्ट झाली. जागोजागी भिंतींवर इंग्रजीत पोस्ट चिकटवली होती. पोस्टर्समध्ये त्या लाला लाजपतराय यांच्या हत्येचा बदला JP सँडर्सची हत्या करून घेतल्याचं जाहीर केलं होतं. अशा कृत्याची जबाबदारी घेणं आणि आपण केलं हे जाहीर करणं ही गोष्ट भारतीय क्रांतिकारांचे इतिहासात फार महत्त्वाची होती. पत्रकातील मजकूर होता, JP सँडर्सचा मृत्यू झाला आणि लाला लजपतरायांचा मृत्यूचा सूड उगवला. हिंदुस्थानच्या 30 कोटी जनतेचे प्रेम असलेल्या, आदरास प्राप्त असलेल्या एका वृद्ध व्यक्तीच्या शरीराला इतक्या अपमानास्पदरित्या हात लावण्याचे JP सँडर्स सारख्या सामान्य पोलीस अधीक्षकानं धाडस केलंच कसं? एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या अमानुष हल्ल्याने लालाजींचा मृत्यू झाला. या नीच हल्ल्याने भारतीय युवकांना आणि पौरुषत्वाला आव्हान दिलं आहे. भारत अजून जिवंत आहे. युवकांचं रक्त थंड झालेलं नाही. त्यांच्या देशाचा सन्मान जर पणाला लागला असेल तर ते आपला जीव धोक्यात घालू शकतात हे जगाला दाखवून द्या. सावधान, जुलूमशाहीनो सावधान. या देशातील पददलित, शोषित जनतेच्या भावनेला ठेच पोचवू नका. असं नीच कृत्य करण्याआधी 10दा विचार करा. शस्त्रांस्त कायदा आणि चोरून शस्त्र आणणे कितीही कडक पहारा असला तरी प्रवाह सुरूच राहील हे लक्षात ठेवा. सध्या शस्त्र उठाव करणे इतपत सक्षम नसले तरी राष्ट्रीय अपमानाचा बदला घेणं इतपत पुरेसं आहे. या मगरूर सत्ताधीशांना धडा शिकवण्यास युवकांचा पक्ष नेहमीच सज्ज असेल. विरोधाचे आणि दडपशाहीचे वादळ कितीही मोठं असलं तरी एवढंच नव्हे तर फाशीच्या तख्तावर निर्भयपणे उभं राहून पुकारा करतील, इन्कलाब जिंदाबाद. एका माणसाचं रक्त सांडल्या गेल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो, पण क्रांतीच्या वेदीवर लोकांनी केलेल्या बलिदानामुळे स्वातंत्र्य सर्वांनाच मिळणार आहे आणि माणसानं माणसाकडून शोषण करणं अशक्य केलं जाणार हे अटळ आहे. इन्कलाब जिंदाबाद. एका माणसाचं रक्त सांडलं गेलं याचा आम्हाला खेद वाटतो हे पत्रकातील वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे.
क्रांतीबाबतचे भगतसिंगांचे हे विचार, भगतसिंगांच्या मनाचा केवढा मोठेपणा आहे हे दिसून येतं. त्यांच्या मते माणसे मारत सुटणं म्हणजे क्रांती नव्हे. या घटनेने लोक समाधान पावले. क्रांतिकारकांच्या या मताशी सहमत नसतानाही बऱ्याच काँग्रेस नेत्यांनी यांच्या सुरक्षेचे बाबत चिंता व्यक्त केली. एवढे करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी पैसेही पाठवले. यानंतर पैशासाठी क्रांतिकारकांना बराच काळ दरोडे घालावे लागले नव्हते. नेहरूंनी आपल्या चरित्रात लिहिलं, लोकांना असं वाटतं की भगतसिंगांनी लालजींची आणि देशाची अब्रू वाचवली आहे. भगतसिंग एक प्रतीक बनले. भगतसिंगांना मनुष्यहत्या मान्य नव्हती. राष्ट्राच्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी लालाजींच्या मारेकऱ्यांना मारणं आवश्यक आहे हा प्रस्ताव भगतसिंगांचाच होता. तरीही सँडर्सच्या हत्येने काही दिवस त्यांचं मन उद्विग्न होतं. ते क्रांतिकारक असले तरी रक्ताचे तहानलेले नव्हते. त्यांचा उद्देश होता मानवतेला सुखी करण्याचा. क्रांतिकारक हत्या करणारे नव्हते. ते मानवतेचे पुजारी, उपासक होते. सँडर्सच्या हत्येनंतर सगळे क्रांतिकारक पोलिसांची नजर चुकवून लाहोरच्या बाहेर पडले. भगवती चरण वोरांची पत्नी दुर्गादेवी त्यांना पत्नी बनवून आणि त्यांचा मुलगा शचीला मांडीवर घेऊन रेल्वेच्या पहिल्या वर्गातून भगतसिंग लाहोरहून कलकत्त्याला पोचले. राजगुरू भगतसिंगांचे ऑर्डरलीचे वेशात त्यांच्याबरोबर होते. चंद्रशेखर आझाद एका भजनवाल्याच्या टोळीबरोबर भजन गात लाहोरमधून बाहेर पडले. सँडर्सच्या हत्येने सगळ्या भारतीयांना आनंद झाला. काही काळ सँडर्सच्या हत्येने भगतसिंग उद्विग्न झाले होते, पण नंतर नवीन क्रांतीचे धोरण करायचं त्यांनी निश्चय केला. क्रांतिकारकांच्या विषयी लोकांच्या मनात आस्था निर्माण व्हावी, लोकात चैतन्य यावं, आंदोलनाचे विचार लोकांपर्यंत पोचवावे इत्यादी. त्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या साथींनी गदर पार्टीचे शहीद करतारसिंग साराभाईंच्या बलिदान दिवस असा एक कार्यक्रम जाहीर करून पाळला. या कार्यक्रमात साराभांचे मोठे चित्र या प्रसंगासाठीच तयार करून घेतले होते. चित्र सफेद खादीच्या वस्त्राने झाकले होते. क्रांतिकारिणी दुर्गाभाबी आणि सुशीला दिदींनी आपलं बोट कापून चादरीवर रक्ताचा अभिषेक केलेला पाहून उपस्थित जनता देशभक्तीच्या भावनेनं भारावून गेली. एका क्रांतिकारकाचा हुतात्मा दिन अशा जाहीरपणे पाळणे ही एक ऐतिहासिक घटना होती. या चित्राचं अनावरण म्हणजे जनतेच्या मनात आंदोलनाची प्रेरणा निर्माण करण्याचा उद्देश होता. भगतसिंगांना आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवून जनतेच्या जवळ क्रांती न्यायची होती. भगतसिंग नॅशनल कॉलेजमध्ये असताना फ्रान्स राजकवादी लोकांनी फ्रान्स असेंब्ली बॉम्ब फेकला होता. तीच प्रेरणा त्यांच्या मनात भरली होती. त्यांच्या मनात आलं, हीच वेळ आहे. तो क्षण त्यांच्या जीवनातला दिव्य क्षण होता. त्यांनी दिल्ली असेंब्लीवर बॉम्ब फेकण्याचा निर्णय दृढ केला. मृत्यूच्या दारात येऊन उभे राहिले. भगतसिंग अगदी लहानपणापासूनच राजकीय घटकांकडे चिकित्सक नजरेने पाहत असत. हा काळ संघर्षाचा होता. राष्ट्रीय आंदोलनात उघडपणे भाग घेऊन सरळ जनतेशी संपर्क स्थापित करण्याचा आपला उद्देश त्यांनी घोषित केला. ते संधीच्या शोधात होते. असेंब्ली भवनात प्रवेश मिळण्यासाठी असेंब्लीच्या विश्वसनीय सदस्यांशी चर्चा संपर्क करून जाण्याची व्यवस्था करण्यात आली. भगतसिंग, आझाद आणि अनेक साथी असेंब्लीत जाऊन आले. त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला, असेंब्लीत बॉम्ब फेकायला कोणी जायचं? असेंब्लीत बॉम्ब फेकल्यावर पळून जावं की अटक करून घ्यावी? आणि बॉम्ब फेकायचा कधी? चंद्रशेखर आझादांच्या मते बॉम्ब टाकल्यानंतर पळून जायचं. पळून जाण्यासाठी आझादांनी एका कारची व्यवस्थाही केली होती. परंतु भगतसिंगांनी विरोध केला. जे बॉम्ब फेकायला जातील त्यांनी स्वतःला अटक करून घ्यावी आणि आपले विचार जनतेपर्यंत पोचवण्यासाठी न्यायालयाचा वापर करून घ्यावा.
आझाद आणि समितीच्या लोकांनी भगतसिंगांच्या या योजनेला विरोध केला. ते दलाचे महत्त्वाचे 2 साथी यांना गमवू इच्छित नव्हते. भगतसिंगांनी युक्तिवाद इतक्या व्यवस्थितपणे समजावून सांगितला की त्यांचा प्रतिवाद कोणी करू शकले नाही. भगतसिंगांचं म्हणणं होतं, जे 2 सदस्य यश मिळवतील ते फार मौल्यवान असेल. आपले आंदोलन हे जनआंदोलन बनेल. साऱ्या देशाची सहानुभूती जशी सँडर्सच्या वधाच्या वेळी झाली तशी आपल्याकडे येईल. म्हणून पळून जाणं योग्य होणार नाही. अटक करून घेतल्याने न्यायालयात खटल्याच्या निमित्ताने दलाच्या प्रकाराचा मंच बनवावा. खटल्यातील गोष्टी वर्तमानपत्रात छापून आल्याने जनतेपर्यंत पोचतील. असेंब्लीतील बॉम्ब टाकण्याची योजना भगतसिंगांची होती. त्यामुळे तेच बॉम्ब फेकायला जातील हे निश्चित झालं. म्हणून त्यांच्या मताला महत्त्व होतं. त्यांच्या या मताला विजयकुमारांच्या समर्थनाने महत्त्व अधिक वाढलं. दोघांनी जायचं निश्चित झालं. भगतसिंगांचे तर निश्चित होतेच, त्यांच्यासोबत राजगुरू आणि जयदेव कपूर यांच्या नावांची चर्चा होती. त्याच वेळी एक अनुकूल संधी चालून आली. त्यांना कळलं की ब्रिटिश सरकार असेंब्लीत एक बिल पास करणार आहे. युवा आंदोलनांना चिरडणं आणि कामगारांचा संप करण्याचा अधिकार काढून घेणं. अर्थातच ही बिले काँग्रेसने अन्य प्रगतिशील गटांचे सदस्य हरकत घेतील तेव्हा इंग्रज शासक हा प्रश्न आपल्या प्रतिष्ठेचा बनवेल. मग व्हॉइसरॉय आपला विशेष अधिकार वापरून बिल पास करेल. त्याचवेळी बॉम्ब टाकायचं ठरवलं आणि त्याचवेळी आपला उद्देश स्पष्ट करणारी पत्रकं फेकायची हेही ठरलं. बॉम्ब कोणी फेकायचा यावर दलात मतभेद होते. दलाच्या उन्नतीसाठी आणि संघटनेसाठी भगतसिंग आणि आझाद बाहेर राहणं आवश्यक होतं. परंतु प्रस्ताव भगतसिंगांचा होता. खटल्याचं काम ते उत्तम प्रकारे लढवून लोकांपर्यंत पक्षाचं ध्येय पोचवू शकत होते. शेवटी दलाने बटुकेश्वर दत्त आणि विजयकुमार सिन्हा यांचं नावे निश्चित केली. दुसऱ्या दिवशी सुखदेव आल्यावर त्यांना ही योजना कळल्यावर या योजनेचा सक्त विरोध केला त्यांनी. दलाच्या मते न्यायालयात दलाचे सिद्धांत, आदर्श, उद्देश, महत्त्व, मुद्दे भगतसिंगच व्यवस्थित मांडू शकतील. सुखदेवानी केंद्रीय समितीच्या लोकांनाही सांगून बघितलं, पण यशस्वी झाले नाहीत. तेव्हा त्यांनी भगतसिंगांना बाजूला घेऊन आपलं मत सांगत पटवून देत म्हणाले, तुझा शेवट काय होईल माहीत आहे? 1914-15च्या लाहोर षडयंत्र खटल्याचा निर्णय देताना न्यायाधीश म्हणाले होते ते आठव. सुखदेवच पुढे म्हणाले, या न्यायाधीश निर्णय देताना म्हणाले होते, भाई परमानंद या क्रांतिकारी संघटनेचे मेंदू आणि सूत्रधार आहे. या न्यायाने जबाबदारी त्यांनीच घ्यायला हवी. परंतु हा माणूस भेकड आहे. हा संकटाच्या कामात दुसऱ्यांना पुढे करून आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतो. सुखदेव पुढे म्हणाले, एक दिवस न्यायालयाला तुलाही सामोरं जावं लागेल. त्यावेळी न्यायालयाने तसाच निर्णय तुझ्या बाबतीत लिहिलेला तुला आवडेल. आता यावर भगतसिंग काय म्हणतायत सुखदेवना हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत मित्रांनो. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पुन्हा एकदा मीनाक्षीताई देशमुख यांचे आभार मानते आणि उद्या भेटण्याच्या संकल्पनेसह आपल्याला नमस्कार.